मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास आमदारकी सोडणार अशी घोषणा भाजपचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी लढा उभारणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. 30 मे पासून ते अंतरावली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. या पार्श्वभूमीवरच आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून 68 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. शेअर मार्केट ट्रेडिंगच्या व्यवसायामध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन करून सोलापुरातील टेक्स्टाईल एजंटाची 68 लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याची ही घटना आहे. याबाबत टेक्स्टाईल एजंट किरण कोटा यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 2 अनोळखी इसम आणि वेगवेगळे बँक खातेधारक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून आणखी एका प्राध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 11 जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात. देशभरात खळबळ माजवून देणाऱ्या नीट 2026च्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत पुण्यातील एका नामांकित शाळेतील प्राध्यापिका मनीषा हवालदार यांना भौतिकशास्त्राचा पेपर लीक केल्याच्या आरोपाखाली पुण्यातून अटक केली आहे. या अटकेमुळे पेपरफुटीचे धागेदोरे हे खोलवर रुजल्याचे स्पष्ट झाले असून आतापर्यंत या प्रकरणात एकूण 11 जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात. कॉकरोच पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याची माहिती समोर आलेली आहे. तुझा नंबर मिळालेला असल्यामुळे तुला शोधायला फार वेळ लागणार नाही, अमेरिकेतच तुला ठार मारले जाईल, अशा धमक्या कॉकरोच जनता पार्टी या सोशल मीडिया पेजचे संस्थापक अभिजित दिपके यांना येऊ लागल्यात. याविषयी त्यांनी स्वतः पोस्ट करून ही माहिती दिली आहे. यानंतर त्यांच्या समर्थकांनी तीव्र चिंता व्यक्त करून पोलिसांनी या प्रकरणी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया ही वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. नीट 2026 परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पुनर्परीक्षेच्या चर्चेमुळे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा अर्थातच CET कक्षाने महत्त्वाचा खुलासा केला आहे. नीट गुणांची आवश्यकता असलेल्या 9 अभियांत्रिकी अभ्यासक्रमांवरच परिणाम होणार असून उर्वरित सर्व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया या वेळापत्रकानुसारच राबवण्यात येणार असल्याचे CET कक्षाने स्पष्ट केले आहे. चंद्रपूर येथील जंगलातून एक धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या 4 महिलांना वाघाने ठार केल्याची ही धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जंगलातील ब्रह्मपुरी वन विभागातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात शुक्रवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना घडली आहे. तेंदूपाने तोडायला गेलेल्या 4 महिलांवर अचानक 4 बछड्यांसह एका वाघिणीने हल्ला चढवून त्यांना जागीच ठार केले. दरम्यान यावेळी 3 महिला थोडक्यात बचावल्या आहेत. मृतांमध्ये सख्या बहिणींचाही समावेश आहे. कवळाबाई मोहुर्ले, अनिताबाई मोहुर्ले या सख्या बहिणींसह सुनीता मोहुर्ले आणि संगीता चौधरी यांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सिद्धटेक येथील भीमा नदीवरील पूल दुरुस्तीच्या कामामुळे 23 मे 2026 पासून पुढील 10 दिवस सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची या कालावधीत गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. जनगणना करणाऱ्या प्रगणकावर कुत्र्यांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यापासून बचावासाठी बाजूला होत असताना गटारीत पडून एका प्रगणकाचा पाय मोडल्याचा प्रकार परांडा येथे घडला आहे. परांडा शहरातील माळी गल्ली परिसरात जनगणनेचे कर्तव्य बजावत असताना एका प्रगणकावर कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या जीवघेण्या हल्ल्यातून स्वतःचा बचाव करताना प्रगणक थेट गटारीत कोसळले. यामध्ये त्यांचा पाय मोडून ते जखमी झाले आहेत. मारुती भोरे असे त्या प्रगणकाचे नाव आहे. करमाळा बस स्थानकामधील सर्व CCTV हे तात्काळ सुरू करा. प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. शिवसेना ठाकरे पक्षाचे युवासेना तालुका प्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिला आहे. करमाळा बस स्थानकावरून नुकतेच एका महिलेचे 5 तोळे सोने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र बस स्थानकावरील CCTV कॅमेरे बंद असल्याने चोरट्यांचा माग काढणे पोलिसांना कठीण जात आहे. या गंभीर प्रकारानंतर फरतडे यांनी ही मागणी केलेली आहे.